एलईडी मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना कोणत्याही परिस्थितीत मदत केली जाणार नाही। तसेच पर्सनेट मासेमारी समुद्र किनाऱ्यापासून 12 नॉटिकल मैल आत नियमांचे पालन करूनच करावी अशी स्पष्ट भूमिका मत्स्य व्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी विधानसभेत मांडली। त्यांनी पारंपरिक मच्छीमार हे सरकारचे प्रथम प्राधान्य असल्याचे सांगत त्यांच्या हक्कावर कोणत्याही प्रकारे गदा येऊ देणार नाही असे स्पष्ट केले। पाहूया। अत्याधुनिक आणि पारंपरिक याच्यामध्ये कायम आपण 12 नॉटिकल माइलच्या पुढे जर त्यांनी मासेमारी केली तर त्यांना त्यांचा अधिकार आहे। आपण फक्त लँडिंग परवानगी देतो, बाकी काय नाही। पण त्यांनाही डिझेल परवाना जो आता बंद झाला आणि याला जीआर नाही। अध्यक्ष महोदय, मूळ प्रश्न तसं डिझेल परतावण्यासंदर्भात होता आणि आमचे सन्मान्य सदस्य बालदीजी असो, आमचे प्रशांत ठाकूर असो किंवा आमचे अन्य सदस्य, आम्ही जे किनारपट्टीच्या भागातले सगळे आमदार आहोत, आम्हाला या डिझेल परतावण्याचा चांगल्या पद्धतीने याचं महत्त्व मच्छीमारांच्या आयुष्यामध्ये नेमकं काय असतं हे चांगल्या पद्धतीने माहिती आहे। मीही जेव्हा विरोधी पक्षाचा सदस्य होतो तो वारंवार या विषयासंदर्भात आम्ही आवाज उचलायचो। पण आता एक चांगली बाब अशी झालेली आहे अध्यक्ष महोदय की मी बालदीजींनाही सांगेन की आपलं ह्या सरकार म्हणजे मला अभिमान वाटतो की मी सरकारमध्ये मंत्री असताना आता जी डिझेल परतावण्यासंदर्भाची परिस्थिती आहे बालदी साहेब, ह्याच्या अगोदर कधीच आपण असा अनुभव घेतला नाही अशा पद्धतीचा। म्हणजे डिसेंबर 2024 पर्यंत अखेरपर्यंत 143.84 कोटी प्रलंबित, याच्यापैकी प्रलंबित जे काय अमाऊंट होती त्याच्यामध्ये 119.98 कोटी वितरित झालेली आहे। 28 फेब्रुवारी 2025 अखेर 23.86 कोटी जे प्रलंबित आहेत वितरणासाठी, त्याचेही प्रस्ताव आम्ही वित्त मंत्र्यांकडे सादर केलेले आहेत आणि मी स्वतः आदरणीय दादांच्या बरोबर बैठकीमध्ये होतो। त्यांनी ही स्पष्ट भूमिका घेतलेली आहे की डिझेल परतावण्याचे 100% पैसे आम्हा लोकांना द्यायचे आहेत। म्हणून हा जो काय प्रश्न डिझेल परतावण्यासंदर्भात मूळ प्रश्न होता तो निश्चित पद्धतीने सुटेल। दुसरा विषय असा आहे, तुम्ही जो पारंपरिक आणि पर्सनेट हा जो काय विषय अध्यक्ष महोदय, आणि तुम्ही जे बोलताय की पर्सनेट जे मासेमारी करणारे जे लोक आहेत जे 12 नॉटिकल माइलच्या बाहेर करतात, आता ही भूमिका अगर घ्यायची असेल तर आपल्याला बालदी साहेब केंद्र सरकारकडे ती भूमिका मांडायला लागेल। तुम्हीही केंद्र सरकारकडे वारंवार दिल्लीच्या वाऱ्या करत असतात, मीही तुमच्या बरोबर, आपण दोघंही एकत्र जाऊन, कारण का आदरणीय मुख्यमंत्री साहेब मच्छीमारांना 100% मदत देण्यामध्ये सकारात्मक आहे, आमचं सरकार सकारात्मक आहे, म्हणून त्याची तुम्ही चिंता करू नका। आपण लवकरच केंद्र सरकारकडे जाऊ। याही मच्छीमारांना जे पर्सनेट धारक आहे जे 12 नॉटिकल माइलचे बाहेर करतात, जे नियम तोडतात त्यांना कुठली मदत देण्याचं काही कारण नाही, पण जे काही नियमामध्ये बसून मच्छीमारी करतात त्यांना ही मदत कशी उपलब्ध करून देता येईल त्याबद्दल निश्चित पद्धतीने केंद्र सरकारकडे मी तुमच्या बरोबर येईल। तिसरा जो तुमचा अलिबाग मध्ये झालेल्या घटनेसंदर्भात आहे अध्यक्ष महोदय, जेव्हा ही घटना घडली तेव्हा मी स्वतः संबंधित मच्छीमारांशी त्या व्यक्तीशी बोललो। पंचनामा त्याच 24 तासामध्ये झालेला होता। 100 म्हणजे त्याच्या जवळपास 1 कोटी काहीतरी जवळपास त्याचं नुकसान झालेलं होतं आणि मी नंतर त्या मच्छीमारांना भेटायला पण बोलवलेलो, मी स्वतः त्यांच्याशी चर्चा केली। अध्यक्ष महोदय, 4 महिन्या अगोदर असंच मड इथे एक मच्छीमार नौकाचं नुकसान झालेलं आणि तिथे जवळपास 18 लाखाचं नुकसान त्या संबंधित आमच्या मच्छीमार बांधवाचं झालेलं होतं। अध्यक्ष महोदय, मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार आम्ही 100% म्हणजे 18 ते 18 लाख जेवढा पंचनामा झालेला तेवढा 100% नुकसान भरपाई आमच्या शासनाने त्यांना स्वतः हातात चेक दिला आणि आज 100% त्यांची नुकसान भरपाई केलेली आहे। त्याच पद्धतीने हा जे काय आमचे अलिबागमध्ये झालेली जी काय घटना आहे त्या बाबतीमध्ये आमच्या त्या मच्छीमार बांधवांना जास्तीत जास्त, आता 1 कोटीपेक्षा जास्त अमाऊंट आहे, मी इथे हो बोलणार उद्या देणार नाही असा काही विषय नाही अध्यक्ष महोदय, पण जास्तीत जास्त त्याला परत स्वतःच्या पायावर कसा उभा करू शकतो त्या दृष्टिकोनातून आमचं खातं आणि आमचं सरकार त्या मच्छीमारांबरोबर राहील। धन्यवाद। बोला मंत्री महोदय, मी विचारलं ते होल्ड केलेल्या ज्या बोटी आहेत ज्यांचे परतावे थांबवलेत ते फक्त परत रिलीज करा एवढी माझी विनंती होती। तेवढा स्पेसिफिक
सकारात्मक द्या आणि गरिबांना जगून द्या साहेब, एवढीच माझी विनंती आहे. आणि गरिबाला जगवलंच पाहिजे आणि गरिबाला सक्षम पण करायला पाहिजे. पर्सनेट धारक हे गरिबाच्या चौकडीत बसतात का, हा विषय पण बघितला पाहिजे. पण अध्यक्ष महोदय, 12 नॉटिकल माइल्सच्या बाहेर कोणी मच्छीमारी करावी, आतमध्ये करावी, ह्याचे काही नियम आहेत. पारंपरिक मच्छीमारांच्या पोटावर आपण लात नाही मारू शकत अध्यक्ष महोदय, पण ते फार मेहनत करतात. LED मासेमारी असो किंवा पर्सनेट धारक असतो, ते जेव्हा 12 नॉटिकल माइल्सच्या आतमध्ये येतात अध्यक्ष महोदय, तेव्हा त्यांच्यावर कारवाई करायला लागते. आता हा जो काही विषय आमच्या महेश बालदीजीने उल्लेख केलेला आहे, त्याबद्दल सकारात्मक पद्धतीने लक्ष घातलं जाईल. म्हणजे आपल्याला तो विषय पूर्ण मार्गी लावता येईल. मंत्री महोदय, अध्यक्ष महोदय, मंत्री झाल्यानंतर 4 बैठका बालदीजींबरोबर घेतलेला आहे. 5वी बैठक निश्चित पद्धतीने. महेश बालदीजींचा स्पेसिफिक प्रश्न तुम्हाला एवढाच आहे की जे डिझेल परतावे आपण त्यांच्यावर पर्सिस्टिन वापरल्या संदर्भातला गुन्हा असल्यामुळे रोखून ठेवलेले आहेत, ते डिझेल परतावे तुम्ही त्या गुन्ह्याशी डिलिंक करून प्रोसेस करणार का? अध्यक्ष महोदय, आपली भावना अतिशय योग्य आहे, पण अध्यक्ष महोदय, त्या जे नियम आहे मच्छीमाराच्या चौकडीत अगर ते बसत असतील तर डिझेल परतावा देण्याचा अधिकार किंवा हक्क हा पारंपरिक मच्छीमार किंवा जे नियमामध्ये बसून करतात त्यांना आहे. आता त्या बाबतीमध्ये मी माहिती घेतो, बैठकही घेतो आणि सकारात्मक पद्धतीने कसं विचार करता येईल, कारण का तुम्ही डिलिंक हा जो शब्द वापरलाय तो त्यामुळे आपण कसं त्यांना मदत करू शकतो शासन म्हणून निश्चित पद्धतीने सकारात्मक पद्धतीने भूमिका घेऊ. अध्यक्षांच्या दालन अतिशय चांगलं बनवलेलं आहे, म्हणून त्यांच्या दालनामध्ये मी बैठक घेऊ, आपण माझ्या दालनात घेऊ. बस, माझं दालन आवडत नाही आता कळलं. अध्यक्ष महोदय, 2022ला महायुतीचं सरकार आलं, त्याच्यानंतर डिझेलचे परतावे हे नियमित केले, त्याबद्दल मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सुधीर भाऊंचं मनपूर्वक अभिनंदन करते की अनेक वर्षापासून रखडलेले डिझेलचे परतावे हे आपलं शासन आल्यानंतर लोकांना मिळाले. पण आता जे परतावे डिझेलचे परतावे पर्सिस्टंट नेटची मच्छीमारी करणारे, त्याचबरोबर LED ने मच्छीमारी करणारे जे 12 नॉटिकलच्या बाहेर आहेत, त्याला राज्य शासनाने परवानगी देत असताना पारंपरिक मच्छीमारांचा विचार करूनच पुढे द्यावी अशी माझी मागणी आहे. आणि ते सन्माननीय मंत्री महोदय करणार का, हा माझा पहिला प्रश्न आहे. दुसरा माझा प्रश्न आहे, अध्यक्ष महोदय, पारंपरिक मच्छीमार जो आहे हा गरीब आहे, NCDCचं लोन घेऊन कर्जमाफी करत असतो, पण ज्याप्रमाणे जमिनीवर शेती करणारा शेतकरी आहे त्याचप्रमाणे समुद्राच्या पाण्यामध्ये, खाडीमध्ये जो मच्छीमार आमचं मच्छीमारी करतो त्याला सुद्धा आपण 1 रुपया पीक विमा प्रमाणे विमा देणार का, हा माझा दुसरा प्रश्न आहे. सरकार हे भूमिपुत्रांच्या पाठीमागे आहे, सरकार हे गरिबांच्या पाठीमागे आहे. शेतकऱ्यांना द्या लवकर द्या उत्तर द्या. अध्यक्ष, तुमचा प्रश्न संपायला थांबलेलो. अध्यक्ष महोदय, आपण जो पहिला प्रश्न विचारलाय ताईने, कुठल्याही परिस्थितीमध्ये LED मच्छीमारांना मदत होणार नाही अध्यक्ष महोदय, कारण का नियमच तसा आहे, म्हणजे ते कुठेही करून दे, नियम तसा आहे. पर्सनल संदर्भात जो आमच्या महेश बालदीजींनी प्रश्न विचारला, तुम्ही त्याच्याबद्दल काही सूचना केलेल्या आहेत, पण मुद्दा एवढाच आहे की पारंपरिक मच्छीमार हे आमचं प्राधान्य आहे ताई, त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय न होता आपण चौकटीत राहून हे जे काही कारवाईच्या वेळीत काय झालं त्यासंबंधी त्याच्यावर लक्ष घातलं जाईल. पीक विमा संदर्भात आपण ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याबद्दल विचार करून कसे काय मदत करता येईल याबद्दल शासन म्हणून आम्ही भूमिका घेऊ.